आणि तुम्ही बघा या पूर्ण हिच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य हातावर पोट असलेली लोक दिसत नाहीयेत. इथं सुशिक्षित फायनान्शियली लिटरेट क्लास दिसतोय तुम्हाला. कारण का की त्यांना पुढचे व्यवहार सांभाळायचे. त्यामुळे हे बुवा बाबांचं भावत आहे. तुम्ही बघा की उत्तर म्हणजे जो काऊ बेल्ट आहे उत्तर भारतामध्ये यांचं पेव जास्त आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रात ते नव्हतं, पण महाराष्ट्रात आता येतं आहे. कारण उत्तर प्रदेशमधून जर पंतप्रधान पदाचा मार्ग जात असेल त्याच्यानंतर दुसरं राज्य अख्ख्या देशामध्ये हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला तर ऑलरेडी याची लागण झालेली आहे बुवा बाबांची. दुर्दैवानं ती महाराष्ट्रातही होते. मला असं वाटतं की इथला यूथ विशेषतः आता तरुण जे जेनझीज आहेत त्यांची खरी ही जबाबदारी आहे की आता इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी विज्ञानवादी व्हायचं आहे की ह्या अनिष्ट रूढी परंपरावरती चालायचं. मला वाटतं इथून पुढचा काल हा जो पॅरेंट्ससाठी किंवा आमच्या पिढीसाठी आणि तुमच्या पिढीसाठी हा खूप चॅलेंजिंग असेल. नुसतं हे भोंदूबुवा किंवा हे 4 पॉलिटिशियन अडकले एवढं नाही आहे या प्रकरणाचं महत्त्व. तुम्ही सांगा की महाराष्ट्रातला मराठी माणूस आज देशभरात आहे. तो कशाला त्याची मुलगी किंवा मुलगा महाराष्ट्रात देईल जर इतकं वातावरण खराब झालेलं आहे. इथं जर कुणीच सुरक्षित नाही आहे, रोटीबेटी व्यवहार होणार नाहीत, गुंतवणूकदारसुद्धा कशाला येईल. तर हा नुसता खरात असेल किंवा ऋषिकेश वैद्य असेल तो वसईचा किंवा तो म्हात्रे असेल, ह्या 3-4 व्यक्तींपुरतं नाही आहे. हा 14-15 कोटी महाराष्ट्राची प्रतिमा देशासमोर काय गेली आहे. कोण येणार आहे तुमच्याकडं व्यवहार करायला. उद्या कोण इन्व्हेस्टमेंट येणार आहे तुमच्याकडं. त्यामुळे इतकं साधं सोपं नाही आहे हे जेवढं दिसतं. मला असं वाटतं की ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती की महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढायची, कायदे करून उपयोग नाही. कायद्याचं अंमलबजावणी करणारी यंत्रणाच जर या सिस्टम म्हणजे अशा माल प्रॅक्टिसेसमध्ये अडकलेली असेल किंवा ह्याच्याशी संबंधित असेल तर हा महाराष्ट्र आता पुरोगामी आहे का नाही खऱ्या अर्थानं त्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कृष्णा